मेधाताई आल्या आहेत तर त्यांचं स्वागत. माऊली, आपलं स्वागत. आणि आता ताई, तुम्ही ओळख करून देता आहात रोहिणीताई, बरोबर? नमस्कार. ऋताताई, अनघाताई, मेधाताई व आराधना समूहातील बंधू भगिनी सर्वांना आत्मवंदन. आदिमाया आदिशक्ती या सदरातील हे शेवटचे पुष्प घेऊन मेधाताई आपल्या समोर आल्या आहेत. आज त्या आपल्याला ओम मालती आई यांच्या कार्याबाबत परिचय करून देणार आहेत. मेधाताई यांचे वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांचे शालेय व कॉलेजचे शिक्षण दिल्ली येथे झाले आहे. लग्न झाल्यावर 1970 साली त्या महाराष्ट्रात आल्या. व्यवसायाने त्या चित्रकार आहेत. चित्रकारितेमधील सर्व माध्यमे त्यांनी हाताळली आहेत. 3 व्यंग्यचित्रांचे एकल प्रदर्शन भरवले आहे. एक वर्षभर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातून त्यांची व्यंग्यचित्रे प्रसिद्ध होत होती. चित्रकारितेबरोबरच त्यांनी जाहिरात क्षेत्रात अनेक वर्ष काम केले आहे. मेधाताईंना अध्यात्म्याचे बाळकडू जन्मापासूनच लाभले व त्याची गोडी हळूहळू वाढत गेली. गुरुदेवांच्या आशीर्वादाने काही पुस्तके ताईंकडून लिहिली गेली व काहीचे संपादनही केले. परमपूज्य ओम आईंचे चरित्र आकाशगंगा या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच परमपूज्य ओम आईंना ध्यानावस्थेत स्वामी समर्थ रामदास यांच्याकडून श्लोकातून दिल्या गेलेल्या ज्ञानाचे निरूपण श्लोकरूपी ज्ञानप्रकाश या पुस्तकातून प्रसिद्ध झाले आहे. मेधाताई आज वयाच्या 79व्या वर्षीही समाधानी व आनंदी जीवन जगत आहेत. मी मेधाताईंना विनंती करते त्यांनी परमपूज्य ओम मालती आई यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार सर्वांना. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम शारदा देवी नमः. सद्गुरु ओम मालती देवी नमः. तुम्हा सगळ्यांना, सगळे आपण एकच बसमध्ये बसलेले, एकच मार्गावरती चालणारे आध्यात्मिक सगळे मुमुक्षू, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आज मला तुम्ही इथे आईंच्या बद्दल, माझ्या गुरूंच्या बद्दल बोलायला बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण गुरूंच्या बद्दल बोलायला आपल्याला नेहमी आवडतं. हा आवडीचा विषय आहे आपला. तर आता सुरू करूया. थोडा उशीर झाला, थोडी हे करायला आपल्याला जरा गडबड झाली. तर असो, आता मी सुरुवात करते. आता थोडस पहिल्यांदा मी जे आईंचं लहानपण म्हणजे आपण जे आहे ते ब्रीफ मध्ये घेते. आपण जास्तीत जास्त आईंच्या आध्यात्मिक ह्याच्यावरती आपण जास्त विचार करूया. तर आता हा आईंचा जन्म 20 सप्टेंबर 1923 साली मिरज येथे झाला. आईंच्या वडिलांचं नाव पांडुरंग करमरकर होतं. आईचं नाव रमाबाई. आणि आईना लहानपणीच आईचं छत्र आईच्या ह्याच्यावरनं गेलं. आई 2.5 वर्षाच्याच होत्या तेव्हा आईंचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर आईने खूप मृत्यू बघितले. आईंचे 3 भावांचे मृत्यू झाले. मोठा भाऊ भाऊसाहेब करमरकर, त्यांचं नाव शंकर होतं, ते आणि आईंच्या दोघांच्यात 12 वर्षाचं अंतर. हे दोघं जण सर्वाईव्ह झाले. आणि बाकीचे ते 3 भाऊ, त्यांची आईंची मोठी बहीण ती 4थ्या बाळंतपणामध्ये तीही गेली, तिची मुलगीही गेली. अशा आईने खूप मृत्यू बघितले आणि त्यामुळे आई खूप अंतर्मुख होत गेल्या. आणि घरातलं वातावरण असं होतं की घरामध्ये नोकर चाकर खूप होते. आणि म्हणजे कसं आश्रित पण होते. कोणी कोणाला ऐकायला येत नाही आहे, कोण मूक आहे. असं तात्या खूप दयाळू, कृपाळू असे सगळे उदार मनाचे होते. त्यामुळे ते कोणालाही, विद्यार्थ्यांना पण ठेवून घेतात असं. त्यामुळे अशी माणसं घरात खूप होती. पण घरातली माणसं म्हटलं तर फक्त माझी आई छोटी आणि भाऊ म्हणजे मामा माझे आणि फक्त तात्यासाहेब. आणि तात्यासाहेब पण कसं त्यांच्या ते आयुर्वेदाचं खूप त्यांचं हे असायचं. मोठे मोठे ते काम करत असायचे त्याचे. कारण त्यावेळेला वेड्यावरती कोणी आयुर्वेदिक ट्रीटमेंट देत नसं, पण तात्या देत होते. मोठी गोष्ट होती. ते राजवैद्य होते. तर असं हे असताना आईतलं घरातलं वातावरण असं होतं. आणि मुख्य म्हणजे तात्यांना एका ह्याच्यावरती त्यांना थोडं इंडिकेशन मिळालं होतं की आता आपण काही जास्त जगणार नाही. म्हणताना त्यांनी घाईघाईने आईंचं लग्न करून टाकलं. त्याचं आई फक्त 12 वर्षाच्या होत्या.
तर माहेरचं हे थोडंसं असं, की तिथे कोणी बाई माणूस नाही आणि सासरी आले, तर सासरी पण थोडंसं आपल्याला माहिती आहे त्यावेळचं वातावरण आणि त्यावेळचं सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आईंच्या घरी सगळ्या सगळ्या गोष्टीला नोकर-चाकर आणि इथे सगळं काम करायचं, विहिरीतून पाणी काढण्यापासनं असं थोडं कष्ट म्हणतात तसं अवघड गेलं सुरुवातीला. आणि आईचं एकच होतं, की आमच्याकडे थोडेसे म्हणजे बाळ जे हे आहेत ते आधुनिक होते आणि त्या मनाने आईला तशी स्वतंत्र होतो. ती कुठं प्रवचनाला कुठल्या याला जायचं, आई जाऊ शकायची. तर असं हे असताना आईच्या 16व्या वर्षी आईला पहिलं मूल झालं, मुलगी झाली. आणि मग त्याच्यानंतर एक 3-4 वर्षांनीच आई पुण्याला गेल्या. कारण की वडिलांची नोकरी करायची इच्छा नव्हती. पण वडिलांना इथे दुकान जे होतं मेडिसिनमधलं ते काही नीट चालेना आणि त्यामुळे ते पुण्याला नोकरीसाठी म्हणून गेले. तर आई पण आणि वडील दोघंही जण पुण्याला आले राहायला. वडिलांनी नोकरी धरली आणि थोड्या दिवसातच त्यांनी नोकरी सोडून दिली, कारण त्यांना पुन्हा ते त्यांच्या डोक्यामध्ये व्यवसायाचं होतं. पण तो व्यवसाय खूप छान चालला. पुण्यामध्ये 3 दुकानं झाली. पण त्यावेळेला अशी मंदी आली, की त्यामुळे माझ्या वडिलांना पुन्हा नोकरी धरावी लागली आणि ह्या नोकरीच्या माध्यमातूनच अ, माझ्या वडिलांची बदली दिल्लीला झाली. 1955 साली. तोपर्यंत आम्ही 5 मुली आणि 1 मुलगा असं आम्ही होतो. मोठी फॅमिली होती आणि वरच्या 2 बहिणी, 1 बहिणीची 11वी होती त्या वर्षी आणि ती एकदम मिडियम चेंज होणार, ते करू शकणार नाही. म्हणून त्या दोघींना आजीकडे पाठवलं आणि आम्ही 4 जण आणि आई आणि अण्णा तर आधीच गेलेले होते. माझे वडील आधीच दिल्लीला पोहोचले होते आणि आम्ही सगळेजण असे दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यानंतर तिथलं सगळं वातावरण वेगळं, तिथलं क्लायमेट वेगळं, तिथली भाषा वेगळी. पण सगळ्याशी आम्ही हळू रुजलो आणि लकीली अण्णांनी आणि आईनी आमच्या दोघांनी पण हिंदीची परीक्षा त्यावेळेला खूप हे होत्या, त्या दिलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना इतकं भाषेचं म्हणजे त्रास झाला नाही. पण सगळी मजाच असायची. आम्हाला पण ॲडमिशन पटकीने मिळेना, कारण जानेवारी महिना उजाडला आणि असं सगळं हे करत-करत शेवटी आम्ही दिल्लीला स्थिर झालो आणि 56 साली जेव्हा आम्हाला शाळेला सुट्ट्या पडल्या, तर कुठेतरी जायचं. तर इतकं लांब पुन्हा मिरजेला जायचं शक्य नव्हतं. म्हणून जवळच्या जवळ कुठेतरी, तर आईना आणि वडिलांना दोघांनाही अध्यात्म, देव याची सगळ्याची आवड होती म्हणून हरिद्वारला, ऋषिकेशला जायचं ठरलं. हरिद्वारला गेल्यावरती कुणीतरी सांगितलं, की हरिद्वारपेक्षा ऋषिकेश रम्य आहे, छान आहे. म्हणून आम्ही ऋषिकेशला गेलो आणि नेमके योगायोगानेच केवळ शिवानंद आश्रममध्ये पोहोचलो. शिवानंद आश्रममध्ये पोहोचल्यानंतर आम्ही तिथे आश्रमात असे नाही राहिलो, कारण त्यावेळेला खूप अशी डेव्हलपमेंट तिथे झालेली नव्हती. तिथे जवळच आम्हाला शत्रुघ्न मंदिर म्हणून होतं, तिथे आम्हाला जागा दिली, खोली दिली. जेवण-खाण आमचं आश्रमात होत असे. आम्ही जात असू. तरी पण आईनी आपल्याबरोबर शिदा आणला होता. बरेच वेळा भात पिठलं आम्ही इथे घरातच करून खायचो. असं आणि आईने त्यावेळेला वडिलांनी त्यावेळेला गुरुचरित्राचं पारायण वगैरे केलं. असं सगळं गंगा स्नान अतिशय सुंदर सगळं झालं आणि आम्ही जेव्हा निघालो, तर संध्याकाळी सत्संग असायचा. आम्ही ते काय एक 8-10 दिवस राहून जेव्हा आम्ही तिथून निघालो, तर स्वामी शिवानंदांची अशी पद्धत होती, की लहान मुलांना ते सुकामेवा मूठ-मूठ भरून द्यायचे आणि जे मोठे असायचे त्यांना आई ते ज्ञानदान म्हणजे पुस्तकं द्यायचे. बरीचशी पुस्तकं शिवानंद स्वामींनी लिहिलेली असायची आणि त्यांचाच तेव्हा हळू प्रिंटिंग प्रेस होत होता. तसं पुस्तकाचा ढीग ठेवलेला होता आणि आईला त्यांनी शिवानंद योगत्रयी हे पुस्तक दिलं आणि देताना त्यांनी सांगितलं, की "पढ़ना, इसको रखना मत." म्हणजे असं जाऊन पुस्तक दिलंय म्हणून नेऊन ठेवून दिलं असं करू नकोस, वाच. आणि ते स्वामीजींचे शब्द. म्हणताना आई आल्यानंतर ते पुन्हा-पुन्हा आई काम झालं, की ते पुस्तक आई पुन्हा-पुन्हा काढून वाचायची. तर त्या यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम हे सगळं जे आईला काही माहिती नव्हतं. आईला फक्त म्हणजे शिवाची उपासक होती आई. तर आई शिवलिंगावर ते अभिषेक रोज करायची. त्याच्यानंतर कधी-कधी दही भाताचा हे लावायची. असे आईला हे फक्त माहिती होतं, पण ध्यान हा शब्द पण माहिती नव्हता. आणि असं करत-करत अचानक एक दिवस तिने मागचं पान उघडलं आणि त्याच्यावरती ध्यानाला कसं बसावं हे सांगितलं होतं. आईने प्रयोग केला. आई बसली आणि आश्चर्य म्हणजे 15 दिवसामध्येच आईला पहिलंच अनुभव असा आला, की आईच्या अंगावरती तीर्थ शिंपडलं गेलं
आणि एक बोट दिसलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं विश्व एक आहे, ब्रह्म एक आहे. ही आईची सुरुवात. म्हणजे साधकाची सुरुवातच अशी होती. म्हणजे पूर्वजन्मीचं आईचं इतकं पुण्य होतं म्हणा, की ती साधना होती म्हणा आणि ती उदित व्हायची होती. त्यामुळे त्यांची आईची सुरुवातच मुळी अशी झाली. आणि आईला ध्यानाची गोडी लागू लागली. आई किती वेळा माझी धाकटी बहीण तर अगदी लहान होती. वर्षाची सुद्धा असेल मला वाटतं. तर किती वेळा आई तिला मांडीवर घेऊन ध्यानाला बसायच्या रात्रीच्या वेळेला. तर असं आईने ध्यानाला सुरुवात केली, कारण आईला ध्यानाची गोडी लागली मुळात म्हणजे. आता हे सगळं होत होत असताना अ, आता दोन्ही आपण याच्यावरती विचार करूया, की संसार आणि अध्यात्म. संसार कसा केला असेल आणि अध्यात्म कसं केलं असेल. आई जिथे-जिथे गेल्या, तिथे-तिथे अ, ह्या संन्यासी लोकांनी आईचं वर्णन का केलं? की ते म्हणायचे, की "माताजी हमने तो सिर्फ एक ही किया, संन्यास लिया. आपकी बात अलग है." तुम्ही हे म्हणजे खूप तारेवरची कसरत आहे. ही कसरत तुम्ही केली आणि खरंच कसरत कशी होती, तर आई ध्यानामध्ये खूप उच्च अवस्थेमध्ये पोहोचायच्या. तिथे कधी आईचं विष्णूचं दर्शन व्हायचं, कधी खूप असा अलौकिक अनुभव आलेला असायचा. आई जेव्हा ध्यानातून उठायच्या, तर आईंचा संबंध हा जो पदर आहे, तो अश्रूंनी भिजून गेलेला असायचा. आई खूप गोऱ्या होत्या. आईचं नाक वगैरे एकदम लाल झालेलं असायचं. इतकी ती भावविभोर झालेली असायची आणि त्या अशा ह्याच्यात आता कुकर लावायचा आहे, अमक्याची शाळा आहे आणि एकाची परीक्षा आहे. हे जे एकदम खाडकीने खाली आणणारं होतं, त्याला माझ्या आईने तोंड कसं दिलं असेल, याचा विचार करा. आता ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे हळू आईला आईची जसं हे होत गेलं, तर मी असं म्हणेन की आईची कुंडलिनी किंवा आईची जी हे होती, ते खूप लवकर प्रगती होत गेली आईची. आणि त्यामुळे मला वाटतं 61-62 साली आमच्याकडे लोकं येऊ पण लागले. एकदा तर असं झालं, की आईंना काही अडचणी विचारायच्या तर कोणच नव्हतं. स्वामीजी जे ध्यानामध्ये येऊन स्वामीजी गाईड करायचे तेवढंच, बाकी काहीच नाही. कोणाला कोणाला माहितीच नाही ध्यान हा शब्द. तर मग आईना जसं कळलं, की कोणतरी एक योगिनी आल्यात म्हणून आई त्यांना भेटावं, आपण काही त्यांना हे करावं, विचारावे आपले प्रश्न म्हणून आई त्यांच्याकडे गेली, तर त्याच आईच्या पाया पडल्या आणि आईनं म्हणाल्या, की तुझी शक्ती इतकी आहे, की माझा काही प्रॉब्लेम आहेत ते तू सोडव." तर आई म्हणाली, "मी काय प्रॉब्लेम सोडवणार?" आणि खरं तर आईची अशी ही जो प्रवास जो आहे, तो अशा तऱ्हेने सुरू झाला. म्हणजे हे आता जसं म्हणतो ना, एखाद्या ह्याचं बूच काढायला लागतं आणि तेव्हा ते सगळा सुगंध सगळीकडे पसरतो. तसं ते काढणारे जे कोण होती ती संजीवनी म्हणून जी योगिनी होती. त्या आमच्याकडे आल्या आणि त्यांनी आईला ओळखलं खऱ्या अर्थाने आणि त्या म्हणाल्या, की "तुम्ही तुमची शक्ती ओळखत नाही. तुम्ही हे करू शकता." त्याने आपली ध्यानातली अडचण सांगितली आणि त्या रोज आमच्याकडे येऊ लागल्या आणि असं करत आमच्याकडे सत्संग होऊ लागला. दर शुक्रवारी आमच्याकडे सत्संग होत असत. आणि लोकं तर सारखे यायचे. लोकं यायचं म्हणजे काही त्याला हेच नाही. तर म्हणजे सकाळी 7 पासून त्या म्हणजे आम्ही घरामध्ये इतक्या मुली, पण आम्हाला रविवारी सुद्धा असं हे होतं, की आम्ही तयार होऊन बसलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही रविवार म्हणून काही आरामाचा वगैरे काही प्रश्न नव्हता. असे खूप लोकं येऊ लागले. लोकं जसे येऊ लागले, तर प्रत्येकाच्या काही विवंचना असतातच, प्रश्न असतातच, प्रॉब्लेम असतातच. मग ते आईला प्रश्न विचारायचे. तर आईनी संजीवनीचं काम केलं होतं एकतर आणि स्वामीजींनी आईला सांगितलं होतं, की "तू आता जितकं शक्य असेल तेवढं हे कार्य कर." त्यामुळे आईला नाही म्हणता आईला व्यावहारिक हे नको होतं खरं सांगायचं तर. परंतु गुरूंनी सांगितल्यावरती ती आज्ञा पालन करायची, लोकांचं दुःख दूर करायचं. म्हणून आईनी हे लोकं जे यायचे त्यांचं आईनी काही ज्यांचे त्यांचे जे व्यावहारिक प्रॉब्लेम असायचे त्याचं निराकरण आई करायची. जवळ-जवळ आईनी मातेने किती हजारो आत्म्यांना आईनी सद्गती दिली असेल. तर आता ह्या ह्याच्यामध्ये अ, त्यावेळेला एक आमच्याकडे असं कुटुंब येत होतं. अत्यंत ज्याला म्हणतात उच्च ह्याच्यामधले उच्च उच्चभ्रू असे ते मिस्टर पण खूप चांगल्या पोस्टवरती, त्या मिसेस पण खूप चांगल्या आकाशवाणी, दूरदर्शनवरती चांगल्या पोस्टवरती. आणि त्यांचा प्रॉब्लेम असा होता, की एक दिवस तर असं झालं, की ते जे इतके
चांगल्या ह्याच्यातले होते. त्यांनी एक दिवस जीव द्यायचा प्रयत्न केला, कारण ते त्यांना शारीरिक त्रास सहन होईना. तेव्हा मात्र त्या घाबरल्या आणि त्यांनी आईचं नाव ऐकलं होतं. म्हणताना त्या त्यांना आईकडे घेऊन आल्या. घेऊन आल्यानंतर त्यांनी सगळा प्रॉब्लेम सांगितला, की त्यांना नको त्या जागी भयंकर दुखायचं. सगळे डॉक्टर सगळं काही सगळं झालेलं होतं. पण त्याच्यावरती काही उपयोग होत नव्हता आणि ते अक्षरशः आपल्या आयुष्याला कंटाळले होते. असं झालं आईला तोपर्यंत इतकं ज्ञान झालेलं होतं. ही मी गोष्ट सांगते, त्या साधारण आई ध्यानाला बसल्यानंतर 4-5 वर्षांच्या मधलीच आहे. तर आईला तोपर्यंत इतकं ज्ञान झालं होतं. आईने ध्यान लावलं आणि आईला समजलं, की त्यांनी मागच्या जन्मी कोणाकडनं तरी पैसे घेतलेत आणि तो आता म्हणतो मी याला त्यांनी मला 25,000 दिल्याशिवाय मी जाणार नाही. तर त्यांना जेव्हा असं कळलं तर ते तर इतके डेस्परेट झाले होते, तर "माताजी हम दे देंगे, क्या करें?" तर आई म्हणाली, की "तुम्ही कोणाला पैसे देणार? मी काय पैसे द्यायला तुम्हाला सांगणार नाही. समजा तुम्हाला मी पैसे द्यायला सांगितलं आणि ते तुमचं काम झालं नाही तर? तर मी काय तुम्हाला पैसे द्या कुणाला असं मी काय सांगणार नाही." आणि गंमत म्हणजे आईनी त्याला काउन्सिलिंग केलं. तो जो मनुष्य होता, त्याला आईने समजवलं आणि मग त्याला सद्गती दिली. तर हे जे आईचं थ्रू आउट म्हणजे आपण जनरली आत्मे, भूत, प्रेत असं काही-काही आपण जे बघतो, तिथं आपल्या आईचं वैशिष्ट्य काय? माझ्या गुरूंचं वैशिष्ट्य काय? तर हेच की त्या कधी की त्याचं काय म्हणतात त्याला झाडा, त्याला बांधून घाला, कधी नाही. कधीच नाही. नेहमी त्याच्याशी डायलॉग साधायचा, त्याला समजवायचं, त्याला सांगायचा प्रयत्न करायचा. पुन्हा काही-काही वेळा पुन्हा-पुन्हा सांगायचा प्रयत्न करायचा. तर असे हजारो, हजारो अनुभव आहेत की लोकांचे अनुभव आहेत की अशा तऱ्हेचं आईने कार्य केलं. आणि ते म्हणजे मी तुम्हाला सांगते की हे शी वॉज नॉट विलिंग ॲक्चुअली म्हणजे तिची खूप असं करायची इच्छा होती असं नाही. पण आता गुरूंनी सांगितलेलं आणि हे पीडित दिसायचे. इतका त्यांना तो त्रास होत असायचा. आणि त्याचबरोबर आई काय म्हणायच्या की जे ते आत्मे आहेत त्यांना पण त्रास होतो. तर आईचा विचार असा असायचा. आणि त्यामुळे मग आईनी असे खूप त्यावेळेला हे कार्य आईंच्याकडनं झालं आणि आमच्याकडे साधक येऊ लागले, ध्यानाला येऊ लागले. आता ह्याच्यानंतर साधारण म्हणजे दिल्लीला तर तुम्हाला माहिती आहे की खूप लोकं ते म्हणजे उदार असतात आणि म्हणजे जे आमच्याकडे यायचे तर त्यांना खूप आईच्याबद्दल खूप अटॅचमेंट होती. आणि वडिलांची जेव्हा 1975 मध्ये वडील रिटायर झाले. तर आता कुठे जायचं? तर दिल्लीमध्ये तर काय घर घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला मिरजेला आमचं स्वतःचं घर असल्याकारणाने मिरजेला जायचं ठरलं आणि आई आणि वडील दोघं जण 75 साली मिरजेला आले. मिरजेला आल्यानंतर पुन्हा असं आईला वाटलं, की आता शांत. आता मी माझी साधना मी कारण इथं मला कोणी ओळखत नाही. तर माझी साधना मी करू शकेन. आणि कसं कोणास ठाऊक डिवाइन लाईफचेच एक जण माधवनगरला राहत होते. त्यांना आई पण शिवानंद स्वामींच्या शिष्या आहेत, असं कळलं. आणि मग आईंच्याकडे ते अ, आले भेटायला आणि भेटायला आल्यानंतर आईंना त्यांनी सांगितलं, की माधवनगरला आम्ही आमची आपली शिवानंद याची आपण डिवाइन लाईफची हे चालवतो शाखा आणि तुम्ही दर बुधवारी तिथे प्रवचन द्यायला येत जा. तर तसं आईचा पुन्हा तिथे कार्य सुरू झालं. खूप लोकं हळू हे करायला लागले आणि हे करत असतानाच ज्यांनी आईना बोलावून तिकडं नेलं होतं, त्यांनी आईचे अनुभव जेव्हा हे केले, तर ते आईच्या मागे लागले, की तुम्ही ते अनुभव प्रसिद्ध करा. आणि संत कृपामध्ये आईचे लेख छापून आले आणि पुढे त्याचं पुस्तक झालं कोण ऐकायची साधन गाथा. म्हणजे कोणाची आहे असं आईने आपल्याला स्वतःला माझे असे अनुभव लिहिले नाही. आणि त्या ह्याच्यामुळे मिरजेला त्या वर्षी जवळ-जवळ 3,500 लोकं आईला भेटून गेले. कोणाचे काही प्रॉब्लेम होते, कोणी ध्यान लावणारे होते, कोणाचे आध्यात्मिक होते, कोणाचं काय होतं असं. आणि मग काही नाही आईंचं कार्य सुरू झालं. मग पुन्हा तिथे शुक्रवारी सत्संग सुरू झाला. आणि मग तुम्हाला माहिती आहे, की मग पुन्हा साधकांच्या आग्रहाखातरच कारण आईला काय आश्रम, मठ वगैरे काही स्थापन करायचा नव्हता. त्या ह्याच्यात बिलकुल पडायचं नव्हतं. पण आईच्या खरं म्हटलं तर आईची परवानगी एक प्रकारे नसतानाच आश्रमाची परवानगी घेतली गेली. म्हणजे रजिस्टर केलं गेलं आणि तिथे तपोवन तयार झालं. आज तिथे आईंची समाधी आहे. मिरज म्हैसाळ रोडवरती ओम मालती तपोवन हे आश्रम आहे आणि तिथे आईंची समाधी आहे आणि तिथे छान
भाव मंदिर आहे, ध्यानाला बसायला जागा आहे. असं सगळं तिथे सुंदर वातावरण आहे अतिशय. त्याशिवाय आईंचं पुण्याला पण आहे आश्रम, आणि त्याशिवाय जळगावला पण आहे. तिन्हीकडे आईंचं कार्य चालतं. आता हे सगळं, आता मी थोडंसं तुम्हाला हे आणि ते सांगितलं. आता संसारामध्ये तर आपल्याला माहिती आहे, की अडचणी अनेक होत्या. कारण वडील एकटे कमवते आणि त्यावेळेला सरकारी पगार कमीच असायचे. तर अशा ह्याच्यामध्ये आईने आम्हाला कसं वाढवलं. तर आता आईंचं हे जे वेगवेगळी रूप आहेत, ती आपल्याला बघायला पाहिजे. पण त्याचबरोबर त्याच्या आधी आपण आईना दीक्षा कशी मिळाली. 65 साली अशी आईची परिस्थिती होती, की आमच्याकडे ते अष्टगरी लागलेली होती. तर संध्याकाळच्या वेळेला लोक आमच्याकडे येऊन बसायचे. कारण का तर आईंच्याकडे आई वाचवतील, अशी त्यांची भावना झालेली होती. जे ओळखीचे नाहीत ते सुद्धा लोकं आमच्याकडे येऊन बसायचे. म्हणजे विचार करा. आणि मग जेव्हा आई स्वामीजींच्याकडे, आईला मंत्र तर ध्यानातच मिळाला होता. आईला क्वचितच ऋषिकेशला जायला मिळायचं. पैशाच्या दृष्टीने आर्थिक पण असायचं आणि आम्ही लहान होतो. आम्हाला तिथं दिल्लीसारख्या ठिकाणी सोडून जाणं आणि एकटं जाणं, असं सगळं आईला अवघड होतं. त्यामुळे आई किती 3दा-4दा फक्त ऋषिकेशला गेली असेल. पण जेव्हा आई दीक्षा मागण्यासाठी म्हणून, दीक्षा द्यावी, गुरुदीक्षा मिळावी म्हणून आई जेव्हा गेली तिथे, तर त्यावेळेला त्यांनी स्वामीजींनी सांगितलं, "ये किस लिए आई है? इसकी तो निर्विकल्प समाधी लगती है. कशासाठी आली ही? आणि हिला तर मंत्र मिळालाय ध्यानामध्ये." मग आईंनी सांगितलं, की ध्यानात जरी मिळाला असला, तर लौकिक अर्थ मी तुमची शिष्या कसं काय हे होईल? मग स्वामीजींनी आईला दीक्षा दिली आणि पुढच्या वर्षी स्वामीजी राहिलेले ब्रह्मलीन झाले. त्यानंतर आजही म्हणजे शेवटच्या आईच्या क्षणापर्यंत स्वामीजींची साथ, गुरुची साथ आईला नेहमी मिळाली. आईला नेहमी मार्गदर्शन ध्यानात होत असे. आणि सगळा हा जो ज्याला आपण म्हणतो प्रवास आईचा, तो ह्या तऱ्हेनेच झाला. आणि गुरूंची कृपा अशी होती, की जेव्हा कुंडलिनीच आईची जागृत झाली, तेव्हा त्यांनी सांगितलं, की तुला आता रामदास हे करतील, मार्गदर्शन करतील. स्वामी रामदास, समर्थ रामदास आईला मार्गदर्शन करत असत. 205 का 208 श्लोक आईने त्यावेळेला स्वामीजींनी सांगितले आणि आईने लिहून काढले. आणि त्या श्लोकाच्या माध्यमातून तर ते जे संत असतात ते इतके दयाळू, कृपाळू असतात, की कधी-कधी घरामध्ये काही गोष्ट घडलेली असायची, काही झालेलं असायचं. आईचं मन थोडंसं कटू झालेलं असायचं किंवा दुःखी झालेलं असायचं. तर ती त्याची पण ते समजूत काढायचे. तेही तिला अध्यात्माच्या मार्गातून त्याच्यातून बाहेर पडायला सांगायचे. आणि त्याचबरोबर आईला अगदी उच्च श्रेणीचं जे ज्ञान ते तिला देत असत. आता आईची तयारी कशी झाली, तर आईच्या जर तुम्ही म्हटलं तर अलौकिक, अद्भुत, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. आणि स्वतः माझं म्हणजे माझी खरं म्हटलं तर माझी असं आहे की ती गुरु आहे, पण ती माझी जन्मदात्री आई पण आहे. आणि त्यामुळे मला आईला गुरु म्हणायला जवळ-जवळ 7-8 वर्ष लागली. सोपी गोष्ट नाही. ओम मालती देवी नमो नमः असं आपल्या मुलीनी आईच्या बद्दल आईचा जय जय करावं, ही सोपी गोष्ट नाहीये. तर असं आमच्या भावंडामध्ये प्रत्येकाच्या मध्ये आई हे एक-एक गोष्ट रुजवत गेली. आईनी सगळ्यांना दीक्षा दिली. घरातल्या सगळ्यांनी आम्ही दीक्षा घेतलेली आईकडनं. तोपर्यंत आम्ही स्वामीजींनाच म्हणजे स्वामीजींनाच नमस्कार करायचो. जे काही आमचं घराणं असायचं, भांडण असायचं, ते आम्ही स्वामीजींच्या फोटोसमोर जाऊन सांगायचो, स्वामी शिवानंद यांच्याशी. पण मग पुढे आईने आम्हाला दीक्षा दिली आणि आईना गुरु मानायला मला स्वतःला सुद्धा प्रयास करावा लागला. पण आज मी आईला आई म्हणत नाही. आईला गुरु म्हणते. मला एक प्रकारचा आईचा धाक आहे. भीती आहे. एक आदरयुक्त म्हणजे जे आहे ते आदरयुक्त आहे. स्वामी शिवानंदांच्या एका शिष्यांनी सांगितलं, सत्यानंद सरस्वती त्यांचं मुंगेरला आश्रम आहे. 12 वर्ष स्वामीजींच्या आश्रमात ते राहिले. सिव्हिल इंजिनियर वगैरे, वगैरे. सगळे स्वामीजींचे जे शिष्य आहेत ते सगळे एज्युकेटेड, एकदम हायली एज्युकेटेड आणि फ्रॉम व्हेरी हाय फॅमिलीज. तर हे जेव्हा त्यांच्याकडे आले तर 12 वर्ष त्यांनी सिव्हिलचंच काम केलं. आपल्या आश्रमाचं, शिवानंदांच्या. तर ते सांगायचे की स्वामीजी बाहेर म्हणजे ते कधी ये-जा करायचे.
इथून प्रिंटिंग प्रेस मध्ये जायचं, आणखीन कुठं जायचंय. तर स्वामीजींना दिसलं, स्वामीजी दिसले की आम्ही लपून जायचो. ते लपून जायचं म्हणजे काय, तर इतका तो गुरुबद्दल एवढा आदर असतो, इतका धाक असतो, की एक प्रकारे आपल्याला अरे बापरे! ते आले. अशा अशा तऱ्हेने स्वामीजींची पर्सनॅलिटीच तशी होती. मी त्यांना बघितलेलं आहे. तर त्यामुळे अ, अशा तऱ्हेचा धाक गुरूच्या बद्दल आईला तर होताच. म्हणजे गुरूंनी जे सांगितलं ते आईने केलं. उपाशी राहायला सांगितलं तर उपाशी राहिली. लिंबू पाण्यावरती मध लिंबू पाण्यावरती राहतं तशी राहिली. जे सांगितलं ते. आज आज्ञा झाली, प्रश्न मिटला. ते करायचं. अशा तऱ्हेने आईने साधना केली. आणि ही साधना करत असताना जे ते गुरूंनी कार्य सांगितलं ते कार्य तर चालूच होतं. आणि तपोवन झालं. तपोवनाच्या तुम्हाला थोडं माहिती आहे, की आईंचा आईंना खूप मान सन्मान मिळाले. अ, परत कुणी-कुणी हे केल्या त्यामध्ये विशेष असं मी म्हणेन, की आईंना विद्वत संन्यास जो मिळाला, तो आईंना ध्यानामध्ये मिळाला. विद्वत संन्यास म्हणजे त्या संन्याशाला कोणतेही बंधन नसते. वस्त्र म्हणा किंवा अमुक म्हणा. आणि याचं कारण असं, की तो संन्यासी मनाने झालेलाच आहे. तर त्याला हे सगळं काही आवरण-पांघरणं घ्यायची आवश्यकता नाही. असा तो उच्च प्रतीचा संन्यास आईला मिळाला. दुसरं असं की आईंच्या एक परिचित स्वामीजी होते. त्यांना आज्ञा झाली आणि त्यांनी आईंना कुंभाभिषेक, कनकाभिषेक करून शंकराचार्य ही पदवी दिली. शंकराचार्य गेले 12 वर्षामध्ये स्त्री शंकराचार्यांना हे मिळालेलं नाही, जे आईंना दिलं गेलं. अर्थात आई हे सगळे मान-सन्मान आईने कधीच त्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे त्याला काही विशेष आईला वाटलं नाही त्याबद्दल. परंतु एखादा जर साधक चांगलं ध्यान लावत असेल, प्रयास करत असेल, तर मात्र आईला खूप आनंद होत व्हायचा. आणि त्या मग आई त्याला खूप छान गाईड करायच्या. मी असं बघितलंय, की आईला प्रत्येक साधकाला एक वेगळी कॅप्सूल असायची आईची. ज्याचं जसं तयारी आहे त्याप्रमाणे आई त्याला अ, अभ्यास करायला सांगायच्या. आणि जर त्याने त्या माणसाने त्याने सिरियसली घेतलं, ध्यान लावलं, तर आईला खूप आनंद व्हायचा आणि आई त्याच्या पाठीमागं सर्वतोपरी उभं राहायच्या. पण त्याचबरोबर आईनी आम्हाला एकच मंत्र दिला तो असा, की संसारात दक्ष आणि प्रभूकडे लक्ष. म्हणजे कधी-कधी असं झालं, की कुणी-कुणी ध्यानाला बसायचं, तर ते घरामध्ये त्यांनी जरा थोडंसं असं इस्टॅब्लिश केलं स्वतःला. तर आईनी ते चालून दिलं नाही. आई म्हणाली, "घरातलं सगळ्यात पहिले जेवण-खाण सगळं आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांना आधी तृप्त करायचं आणि मगच हे आपण ध्यान केव्हाही लावू शकतो, आपण वेळा बदलू शकतो." तर अशा तऱ्हेचं आईने आम्हाला अ, स्वतः आईनी जगल्या हे मला सांगायचं पुढे, की आईंचे किती रूपं मी बघितली, हजारो रूपं बघितली. विष्णू सहस्रनामामध्ये सहस्रनाम आहेत. माझ्या आईची रूपं हजारो आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आहेत. आणि ती मी पाहिली आहेत. ती मी जाणलीत. ती जाणायची बुद्धीसुद्धा मला तिने दिली. माझ्याकडे नव्हती. तर असं हे आमचा सगळा प्रवास झाला. साधक आहेत आणि अत्यंत आईवरती खूप प्रेम करतात. आईंच्याकडनं त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि खूप साधक आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण प्रयास करतोय पुढे जायचा. ही सगळी आईंची कृपा आहे. आईने गृहस्थ आश्रमींना चांगल्या मार्गाला, चांगल्या स्थितीला पोहोचवलं. खूप कोणाकोणाच्या अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. स्वतः आमच्या घरामध्ये 56 पर्यंत कुठं आजारपण म्हणा, हे म्हणा होतं. तर नुसतं आनंदी आनंद. आम्ही इतके हसायचो, इतके हसायचो. कशावरती? काहीतरी बाहेर झालेलं असायचं. जेवायला बसलो संध्याकाळी, की शेवटी वडील म्हणायचे, "गोविंद म्हणजे आता गप्प जरा, गप्प करा आता थोडं, गप्प राहा थोडे." तर इतकं आमचं वातावरण, घरातलं आमचं वातावरण बदलून गेलं. आणि काय होतं, काही पैसा आला नव्हता, काही मोटर गाडी आली नव्हती, काहीच नव्हतं. जे होतं त्यातच हा आनंद माझ्या गुरुमाऊलींनी संसारात आमच्या आमच्या घरामध्ये आणला. हे तिला श्रेय आहे, आईला. आता आम्हाला मुलांना आईने कसं वाढवलं? आता आईचे आपण थोडेसे बाकीचे आपण हे बघून घेऊया, की हे तर ध्यानातलं तर खूपच आहे सांगायला. इतके चमत्कार आहेत, इतके चमत्कार आहेत, की त्या चमत्काराला अंत नाही असे चमत्कार आहेत.
आता थोडंच तुम्हाला एक दोन आईनाच्या सिद्धी प्राप्त झाल्या त्यातले एक दोन उदाहरणं सांगते. की एक मुलगी अहमदाबादला होती आणि ते साधकांच्या पैकीच. आणि तिची आई जी होती ती दिल्लीला, आणि माझी आई म्हणजे मालती देवी या मिरजेला होत्या. आणि त्या ह्याच्यामध्ये ती मुलगी जी होती ती जिथे ऑफिसमध्ये गेली तिथे ती एकदम चक्कर येऊन बेशुद्ध पडली. आणि त्यांनी त्या ऑफिसमधल्या लोकांनी ताबडतोब तिला डॉक्टरकडे नेलं आणि तिच्या आईला कळवलं. आईला कळवल्यावरती त्यांना तिथल्या लोकांना कळलं की ती प्रेग्नंट आहे. 1-2 महिन्याची काहीतरी ती प्रेग्नंट होती. आणि डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं, की जे बाळाला पोषण दिलं जातं ते पोषण बंद झालेलं आहे आणि तुम्ही ही अबॉर्ट करा. हे जे प्रेग्नन्सी आहे ते अबॉर्ट करायला लागणार असं त्यांनी सांगितलं. तर नॅचरली तिची जी आई होती ती घाबरली. आणि कारण ती मुलगी लांबही होती, पटकीने पोहोचू शकत नव्हतो. म्हणताना तिने आपल्या आईला म्हणजे माझ्या आईनं हे केलं, असं-असं झालंय काय करू? आईने तिथून सांगितलं, की अबॉर्ट करायची गरज नाहीये. आणि ती मुलगी आज यूएसमध्ये आहे. आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, की बऱ्याच वर्षानंतर ती दर डिसेंबरला माझ्या घरी येत असे. 10-15 दिवस राहत असे. तर त्यावेळेला असाच काहीतरी विषय निघाला, तर तिने कागद पेन्सिल घेतलं आणि तिने ड्रॉइंग करून दाखवलं. तिने दाखवलं की अशी एक नळी येते. म्हणजे ती त्याला नळी किंवा असं त्याला ते काय तिला टेक्निकल शब्द माहिती नसायचे. पण त्यांनी दाखवलं की असं आहे. ही जर दाबली गेली, तर ह्याचं पोषण, बाळाचं पोषण ह्या ह्याच्यातून होतं. परमेश्वरानेच ही व्यवस्था केलेली आहे. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, आमच्याच आश्रमामध्ये एक मुलगी बाहेरच्या संस्थेची आईंची सेवा म्हणजे संतांची सेवा करायची. असं करून ती आईना रिक्वेस्ट करून आली होती आणि सेवेत राहिली होती आईच्या. आणि आई माझ्याकडे आलेल्या होत्या त्यावेळेला आणि तिला काहीतरी त्रास सुरू झाला आणि तिला तर कळत होता. पण ती खूप म्हणजे चांगली साधिका होती. चांगली शिष्या होती. अ, खूप चांगली शिस्त पण होती तिला. तर त्यामुळे तिने पटकीने आईला काही फोन करून कळवलं नाही. पण जेव्हा अ, वेळच पडली तेव्हा तिने आईला फोन केला. तर तोपर्यंत माझ्या आईला जरा कानाला कमी ऐकायला यायचं. तर तेव्हा लँडलाईनच होतं, मोबाईल वगैरे नव्हते. तर लँडलाईनवरनं आम्ही जे काय बोलायचं ते आम्ही आईला कन्वे करायचो. आणि आई आम्हाला जे सांगायचं ते आम्ही त्या माणसाला कन्वे करायचो. तर मी आईच्या जवळ बसलेली आणि आई हे करते, तर तिने सांगितलं, की आईला म्हणावं, की मला काहीतरी बाहेरचा त्रास सुरू झालाय असं मला वाटतं. म्हणजे ती शी वॉज नॉट शुअर, पण तिला शंका होती. तर ती तिने व्यक्त केली. आईने त्या क्षणाला सांगितलं, की तो मनुष्य असा-असा दिसायला आहे. तो लुंगी नेसणारा आहे. तू अमक्या ठिकाणी गेली होतीस, तिथे तुला ती बाधा झालेली आहे. आणि मग आईने तिला बोलावून घेतलं इकडे आणि मग तिचा त्रास तो हे केला. आणखीन एक अनुभव, की एक वेळेला तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे. आम्ही इथं आलो, की आम्हाला मिरजेला जायला 2 टप्पे करायला लागायचे. पहिले किती वेळ आहे? ताई वेळ किती आहे? ताई बोला ना प्लीज. बोला आपण. हरिओम ऐकायला येत नाही, खूण करून सांगा. ताई किती वेळ आहे? बोला म्हणतात. ताई, आपण बोला प्लीज, आपण बोला. आम्ही बरं, विनंती बरं. करतो, आपण बोला. ओके, ओके. ठीक आहे, ठीक. तसं असेल तर मला तुम्ही सिग्नल करा. कारण बोलायला तर काय आईच्याबद्दल खूप आहे बोलायला. तर म्हणताना मी काय हां, तर त्यावेळची गोष्ट आहे. तर आम्ही दरवेळेला गिरगावात होतो. माझी बहीण होती, आत्ते-बहीण तिच्याकडे आम्ही उतरायचो. आणि तिच्याकडे होतं हे असताना माझा जो आत्तेभाऊ होता तो डॉक्टर होता, शिकत होता तो त्यावेळेला. तर आईची रोज संध्याकाळी त्याची आणि आईची या शरीर विज्ञानावरती चर्चा व्हायची. आणि आईला जे काही ज्ञान असायचं ते आई त्याला सांगायच्या, की हे असं नाही, असं आहे, असं नाही, असं आहे. तर एकदा दुसऱ्या दिवशी काहीतरी तिथे मेंदूचं ऑपरेशन होतं. तर म्हणाला, "मामी तू येशील का? बघ हं, घाबरशील रक्त-बिक्त बघून." तर आई म्हणाली, "नाही मी बघीन, मी बघितलेलं आहे, मला काही नाही. मी येईन बघायला." आणि आईने पूर्ण ते ॲप्रॉन वगैरे घालून ते ऑपरेशन अगदी मेंदूचं ऑपरेशन अगदी जवळून बघितलं. हे सगळं झालं आणि बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी एकाचा मेंदू त्या ह्याच्यामध्ये केमिकलमध्ये ठेवलेला काचेच्या बाटलीमध्ये, तो माझा भाऊ, आत्तेभाऊ घरी घेऊन आला. तर आईने त्याचं नाव सांगितलं. तर तो म्हणाला, "तुला नाव कसं माहिती?" तर तो म्हणाला, "ह्या मेंदूबरोबर तो आलेला आहे." तर अशा खूप
ज्याला आपण म्हणतो आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी, किती आईला शरीर ज्ञान इतकं सूक्ष्म होतं, की जे पुस्तकात लिहिलं गेलं नाही असं. म्हणजे एक दोनदा असं झालं, की ते त्या एका ह्याचे डीन होते ते, नाही हेड ऑफ डिपार्टमेंट होते मेडिकल कॉलेजमध्ये. आणि त्यांचं आणि आईचं, ते पण आईचे शिष्य होते. तर आईंशी त्यांचं जेव्हा बोलणं झालं, तर ते म्हणाले, मेंदूच्या बाबतीत झालं असं. तर ते म्हणाले, की "असं नाहीये आई, त्याचं असं आहे" वगैरे असं बोलणं झालं. तर आई म्हणे, "नाही, तू जाऊन घरी जाऊन पुन्हा अभ्यास कर. असंच आहे." कारण आईने डोळ्याने बघितलेलं होतं आणि खरंच तेही तितके अभ्यासू होते. ते घरी गेले आणि काही कारणांनी त्यांनी सुट्टी घेऊन घरी होते. त्याने 1 महिनाभर जेवढी म्हणून ब्रेनच्या ह्याची फंक्शनिंगच्या पुस्तकं होती त्यांनी वाचून काढली आणि ते म्हणाले, "आई तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे." असे खूप हजारो अनुभव आहेत, ज्याचं वर्णन किती करावं आणि आश्चर्यचकित करणारा ज्याला म्हणतात. तर त्याला सुद्धा आई म्हणायचे, की "आश्चर्यचकित होऊ नका. ही गोष्ट कशी होते हे तुम्ही बघा." आणखी एक साधिका तिथं ऑपरेशन थिएटरवरनं परत आली. ऑपरेशन त्यावेळेला आईने काय सांगितलं होतं, की आपल्या ज्या स्त्रियांचा त्रास होतो त्याच्यासाठी तेव्हा खूप, आता जरा मला वाटतं कमी झालंय, मला माहिती नाही, पण तेव्हा असं होतं, की पटकिनी अ, पिशवी काढून टाका म्हणून सांगायचे. सगळ्यात सोपा उपाय. कटकट नको. आता काय तुम्हाला मूल नकोय, आता काय प्रश्न नाहीये. आणि त्यावेळेला असं धडाधड चाललेलं असताना तेव्हा आईचं म्हणणं होतं, की थोडे दिवस तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. पण तुम्ही शक्यतो असं ऑपरेशन करून घेऊ नये. आणि ह्या साधिकेला पण माहिती होतं. पण तिथल्या डॉक्टरनी आणि जे कोण गायनॅककडे जात होते, त्याने इतकं तिला भाग पाडलं, की "तू जर आता हे केलं नाही तुझं ऑपरेशन, तर तुला कॅन्सर झाला, तुझं अमुकं झालं." असं करून घाबरवून सोडलं त्या बाईला. आणि मग म्हणजे तिला नाईलाज झाला तिचा. आणि नाईलाज झाल्याने जे ती ऑपरेशन थिएटरवर मध्ये गेली. ऑपरेशनच्या थिएटरवरती तिला ह्याच्यावरती झोपवलं गेलं. सगळ्या वस्त्र वगैरे तिची सगळी बदलली गेली. सगळं झालं, सगळं झालं. आणि हे झालेलं असताना, चांगली साधिका होती ती. तर ते हे झालेलं असताना ते जे भूल द्यायला म्हणून आले, त्यांनी सहज विचारलं, की "तुमचं कोणतं ऑपरेशन आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "असं-असं आहे आणि माझं खरं तयारी नाहीये, कारण माझे मिस्टर पण इथे नाहीयेत. मला रेस्ट आहे." मी डॉक्टरना रिक्वेस्ट करत होते, की "आता कर." ते जे ओरडायला लागले, बाहेर 8 डॉक्टर वेगवेगळ्या त्या सर्जरी होत्या म्हणून आलेले होते आणि त्या ह्याच्यामध्ये हे जे भूल देणारे होते, ते अॅनेस्थेटिस्ट, ते इतके "उठा," म्हणे, "कशाला तुम्ही झोपलायत? उठा." त्यांनी उठवलं ऑपरेशन. त्या त्या बाईला समजेना, की आता ह्या डॉक्टरचं ऐकू का ह्याचं ऐकू? काय करू? "नाही, नाही, नाही, कपडे घाला, घरी जा. काही तुमचं आता ऑपरेशनची आवश्यकता नाहीये." असं करून त्यांनी उठवलं आणि त्यांना हे केलं. तर होतं असं त्यावेळेला, की तिथे पॉवर ब्रेकडाऊन व्हायचा आणि त्यावेळेला त्या अमुक एक वेळातच ऑपरेशन करायची असायची. तर त्यांच्या दृष्टीने असं होतं, की हे ऑपरेशन इतकं महत्त्वाचं नाही, पण ती बाकीची ऑपरेशन महत्त्वाची आहेत. म्हणून त्यांनी त्यांना त्या बाईंना पाठवून दिलं. पण त्या तर वाचल्या ऑपरेशनमधून आणि पुढे 3 दिवस त्यांना असा अनुभव आला, की कोणीतरी आपली शुश्रूषा करत आहे. तर असे हजारो अनुभव आहेत म्हणजे. आणि ही काय आहे शक्ती, या शक्तीला जेव्हा आपण समजतो आपलाचा या आदिमाया आणि आदिशक्ती. तर आदिमाया जोपर्यंत असते आपल्याबरोबर, तेव्हा आपण सगळं सुख, दुःख, एवढ्या-एवढ्याशा गोष्टीमध्ये आपल्याला रडू येतं, राग येतो, अ, वाईट वाटतं, हे सगळं होतं. पण जेव्हा आपल्याला आदिशक्तीचं दर्शन होतं किंवा आदिशक्तीच्या बद्दल आपल्याला तिची शक्ती, तिचं रूप समजू लागतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला लागतात, की कसं हे होतं, हे कसं शक्य आहे. तर हेच आम्हाला आईनी आपल्या सगळ्यांना आपल्याला जाणून घ्या, समजून घ्या, असं सांगितलेलं आहे. आई खूप विज्ञाननिष्ठ होत्या. एक दोनदा असं झालं, की कुठल्यातरी एका संस्थेमध्ये, ती पण आध्यात्मिक संस्था होती. पण त्यांच्यामध्ये काही असे चमत्कारिक अनुभव त्यांनी आपल्या मासिकामध्ये छापले. तर आई त्यांना म्हणाल्या, की "तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही असे कसे हे लिहिलेत? लोकांना ह्याच्यामध्ये म्हणजे भ्रमात पडतील लोकं. असं सांगता कामा नये. असं हे करता कामा नये. तुम्ही लिहिता कामा नये." नाहीतर त्याला मग शास्त्रशुद्ध त्याला त्याचं विवेचन पाहिजे, त्याची एक्सप्लेनेशन पाहिजे. तर आई खूप आधुनिक पण होत्या आणि आधुनिक म्हणजे कुठलीही मर्यादा आईने कधी सोडली नाही.
आईने कालाय तस्मै नमः म्हणून पुस्तक लिहिलं. ज्याच्यावरती पुढे आणखीन महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण याच्यावरती लेख आले. 1 वर्षभर येत होते आईचे, ज्याच्यावरती हृदयस्पर्शी हे पुस्तक संपादन केलं गेलं त्याच लेखांचं. तर त्याच्यामध्ये आईने काय केलं, आईने नेहमी क्वेश्चन केलं तुम्हाला. आईने असं सांगितलं नाही हे एकदम चुकीचं आहे, बंडलबाजी, काय याच्यात करायची आवश्यकता नाही. आईने काय सांगितलं, सत्यवान सावित्री. तर सावित्री इतकी पतिव्रता होती की तिने यमाकडून आपल्या पतीला परत आणलं. तर मग सत्यवान आणि सावित्रीची पूजा करायची की वडाची पूजा करायची? हे असे प्रश्न आईने त्या कालाय तस्मेंना या पुस्तकात लिहिलेत. आपट्याच्या पानावरती लिहिलेलं आहे. प्रत्येकाच्या शी जस्ट आस्क क्वेश्चन आणि ते तुम्हाला विचार करायला होतात. कारण का, तर आईला कोणाला दुखवायचं नव्हतं. जर आईने असं लिहिलं असतं की हे चुकीचं आहे, तर त्यांना वाईट वाटलं असतं. जे करतात त्यांना वाईट वाटलं असतं. तर असंही होऊन द्यायचं नव्हतं. पण तुम्ही करताय त्याचा विचार करा. आई नेहमी म्हणायची, तुम्ही कोणतीही कृती करताय ती कशासाठी करताय, काय करताय हे जाणून घ्या आणि मग करा. दुसरे करतात म्हणून करू नका, असं आई नेहमी सांगायच्या. तर आईंचं हे मी जे म्हटलं की तुम्हाला की विज्ञानाला धरून सगळं शिकवणं असायचं. आणि आई नेहमी असं म्हणायच्या की ह्या याच्यावरती जाऊ नका, कधी ही गोष्ट मागू नका. तुम्ही असं जेव्हा करता तेव्हा ते तुम्ही आपलाच बँक बॅलन्स कमी करता. होतं. परमेश्वराची कृपा आपोआप होते. काही मागायचं नाही. देवाकडे काही मागायचं नाही. आणि न मागता सगळं आपल्याला मिळतं. मिळत नाही असं नाही. पण त्याच्यासाठी अट्टहास करणं की देवाकडे ती गोष्ट मागत राहणं, हा एक प्रकारे तुम्ही चांगल्या गुरुचे तुम्ही शिष्य नाही. असं जर तुम्ही मागत असाल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये की आई तुम्ही या, धावून या, तर तुम्ही चांगले शिष्य नाही. तर अशा तऱ्हेने आईने आम्हाला म्हणजे शिकवण दिली. आणि आईचं जे हे जे तुम्हाला सांगितले की असे अनुभव तर खूपच आहेत. आता आईंचं पर्सनॅलिटी, एक पर्सनॅलिटी म्हणून जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर आईने काय नाही केलं. जो तुम्ही मी तुम्हाला म्हटलं की सहस्राच्या वर तिची रूपं मी बघितलीत. त्याचं कारण असं, आईने नाटकात काम केलं, आईने नाटक बसवलं, नाटक लिहिलं. त्याच्यानंतर तेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती, जनता जनता पार्टी होती. त्याच्यासाठी काम केलं. आणखीन कुठे काही आग लागली, आणखीन काय झालं, त्याच्यासाठी आईने काम केलं. त्यांच्यासाठी कपडे, भांडी गोळा करून त्यांना नेऊन दिले. ही कामं आईने केली. आई उत्तम प्रकारे शिवण शिवत असत. आम्ही लहान होतो तेव्हा आईला आम्हाला खूप आईच्या नीटनेटकं छान ठेवायच्या. आणि परिस्थिती नव्हती तर आम्ही पुण्याला असताना किंवा असं आई जिथं स्वस्त कपडे मिळतात तिथून आणायच्या. आई स्वतः शिवायच्या आणि खूप छान फ्रॉक शिवायच्या आम्हाला. आम्हाला सगळ्यांनाच आई खूप छान ठेवायच्या. आणि स्वतःमध्ये पण आईच्या हा नीटनेटकेपणा खूप होता. शेवटपर्यंत तुम्ही कधी इतकं स्वयंपाक करणाऱ्या बाई, म्हणजे काही काही वेळा आमच्याकडे सतत माणसं जेवायला असायची आणि आम्ही इतके जण, असं असताना सुद्धा कधी तिच्या पातळावरती ह्याचे डाग पडलेत किंवा हात तिने पुसलाय त्याला कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही. आता हे तिला कोणी शिकवलं? तर ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या खरं दिव्यच वाटतात. म्हणजे आपण पटकीने आपला हात हे होतो की आता काय करू, तिथं वरती टॉवेल आहे तो काढता येणार नाही, असं काही कारणाचं आहे. तर असं आई नकला करायच्या, मंगळागौरीचे सगळे खेळ करायच्या. बरंच काम केलेलं आहे आईने. त्यावेळेला ते केसाच्या ह्याने काहीतरी ते हे होतं. वडील पण आईच्या ह्याची कदर करायचे आणि त्याची फ्रेम करून ते पिस्ताच्या ह्याचे फुलपटाचं त्याचं एक हे करा, तेव्हा फॅशन आली होती. ते सगळं जे येईल ते आई त्याचं हे करत असे आणि सुंदर करत असे. हे आईचं विशेष. स्वयंपाक अतिशय सुरू करायची. ना खोबरं खोबरं, ना दाण्याचं कूट, ना अमुक तमुक काही नाही. आपल्याला कसं आपण म्हणतो हे पाहिजे तरच ते चांगलं होतं, तसं काही नाही, जे असेल त्यात. पण तो स्वयंपाक असा असायचा की तो मनुष्य 50 वर्ष अमेरिकेला जाऊन राहिला तरी तो आठवण करायचा की त्यांच्याकडचा स्वयंपाक खूप छान होता म्हणून. तर असं आईचा स्वयंपाक पण खूप छान असायचा. पुरणाची पोळी, गुळाची पोळी आईची. आईला तर बक्षीस मिळालं होतं पुरणाच्या पोळीमध्ये. गुळाची पोळी पण तवाभर आणि सुंदर अतिशय. तशी पोळी मी पुन्हा खाल्ली नाही असं म्हणायला हरकत नाही. तर असं पण आईचं, ज्याला आपण म्हणतो की आणि याशिवाय आईला वेदाचं ज्ञान होतं. आईंचं जे म्हटलं की आईची उच्च अवस्था आईंना प्राप्त झाली, तर ते ऋतुंभरा प्रज्ञा जेव्हा जागृत होते, तर याचा अर्थ असं नाही की आईना वेद मुखोद्गत झाले किंवा काय झालं. पण त्यावेळेला जो तो रेफरन्स
आवश्यकता असायचं, तर आईच्याकडे त्याचं ज्ञान किंवा ती आईच्याकडे बरोबर यायचं ती गोष्ट आणि आई सांगू शकायच्या. तर त्यामुळे आमच्याकडे कोणी कोणी सामवेद अभ्यास करणारे केरळमध्ये एक मुलगा शिकत होता. तो आला होता. महिनाभर तपोवनात राहिला होता. तर त्याला आश्चर्य वाटायचं, की सामवेदामधलं आई कसं काय सांगू शकतात? दुसरा एक आला तर त्याला असं वाटलं, की आई तबल्याबद्दल कसं सांगू शकतात? तर आणखीन एकदा असं झालं, की आम्ही चितळे, पुण्याचे चितळे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही 3-4 दिवस होतो राहायला. तर त्यांनी आईला रिक्वेस्ट केली, की "आई, मी पूर्वी 2-3 वर्षापूर्वी गीत रामायणाचा कार्यक्रम करत असे. आता मी बरेच दिवस झाले बंद केलाय. तर तुमच्या समोर करू का?" आई हो म्हणाल्या. आईला तर गीत रामायण खूप आवडायचं आणि त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. 2-3 गाणी म्हटली आणि 3ऱ्या-4थ्या गाण्यात ते कडवं चुकले. आईने तिथल्या तिथे सांगितलं. आता आईला हे काय कडवं म्हणजे गीत रामायण पाठ होतं का काय होतं माहीत नाही. पण हे असं ही चुणूक प्रत्येक ठिकाणी बघायला मिळायची अशी. तर हे असं आईची पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, ज्याचं वर्णन करणं फक्त अशक्य आहे. आणि ती जगदंबा पण आहे, ती आदिमाया पण आहे, आदिशक्ती आहे, शारदा माता आहे. शारदेचं स्वरूप आहे ती. माझ्यासाठी ती सर्व काही आहे. इथेच बोलून तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलंत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताई रोहिणी ताई, मी आभार मानण्याच्या आधी थोडासा संवाद साधू इच्छिते. मी तर आपल्याला हात जोडून विनंती करते, की जर आपण आईंबद्दल काही दिवस सातत्यानं बोललात इथे या समूहात, आता थोडी दिवाळी होऊन गेल्यावर आपण जर इथे ठाण्यात असाल तर मी आपल्याशी संपर्क करते आणि या समूहाच्या वतीनं जर आईंची शिकवण आणि आईंचं तत्वज्ञान या माध्यमातून विश्वभरात पोहोचावं हीच इच्छा आहे. तर तशी आपल्याला अगदी हृदयापासून विनंती करते. मागच्या वर्षीचा एक अनुभव सगळ्यांसमोर अगदी नम्रपणे सांगू इच्छिते. की मागच्या वर्षी 21 स्त्री संतांचं चरित्र आम्ही ऐकू येते ना आई तुम्हाला? हो, हां. येते. मागच्या वर्षी 21 स्त्री संतांचं चरित्र त्यांच्या यावं या हेतून आम्ही काम करत होतो. आणि सगळ्यांचं येत होतं. माझ्याजवळ हे पुस्तक आलं होतं आई. पिरॅमिड ध्यान जगत आणि इथे हं. याच्यावर आईंचा फोटो आहे. पण आईंबद्दल बरीच माहिती मला इकडून-तिकडून खूप कळत होती आणि मला असं खूप वाटत होतं, की ही माऊली किती सुंदर आहे. ही माऊली आपल्याला बोलावते. ही माऊलीला आपल्याशी संवाद साधायचा आहे. एक ओढ, एक आंतरिक ओढ ज्याला म्हणतात, तशी आईंच्या बद्दल मला निर्माण झाली होती. यामुळे अ, असं वाटत होतं, यावेळेला तुमच्यावर कोणीतरी बोलायला हवं हो. कोण बोलेल? मला तर मी जाणत नाही कोण बोलेल ते. पण माझी इच्छा आहे, आता व्यवस्था तुम्ही करा. असं म्हणून मी त्यांच्या फोटोशी बोलले आणि लगेच काही वेळात मी सरिताताई अवधानींना आज आल्यात ताई. तर सरिताताई अवधानींना फोन केला. तर म्हणे कोण-कोण संत आहेत? मी त्यांना सांगितलं आणि त्या म्हणाल्या, "आमच्या मालती आई नाही का हो, ओम मालती आई?" म्हटलं, "हो ताई, मी त्यांच्याचसाठी शोधून राहिली, की मला कोण मिळेल?" आणि मग ही माऊली परमपूज्य आईंवर बोलली. तर ताईंची मी खूप हृदयापासून धन्यवाद देते, कारण ताईंनी मला आपल्यापर्यंत जोडून दिलं आणि आज या समूहाला जोडून दिलं. विनंती करते, की आपण पुन्हा-पुन्हा यावं आणि सलगपणे या माऊलींचं जे तत्वज्ञान आहे, ते आमच्यापर्यंत पोहोचवावं. तर जरूर, जरूर. मला आनंद होईल. आभार प्रदर्शन. प्राचीताई. जाते. खरं तर तुम्ही आईंबद्दल इतकं काहीतरी खूप काही सांगितलंय म्हणजे आपल्या आईचा आपल्याला खरोखर अभिमान असतो, पण आईला गुरु मानणं किती कठीण असतं हे नक्कीच समजू शकतो. खरं सगळेजण जग म्हणतं आई ही पहिली गुरु असते, पण तुमच्याकडे तर म्हणजे आई ही पहिली गुरु आणि गुरुदेवताच होती. खरंच खूप भाग्यवान आहात आपण. आईंनी जी सांगितलं संसार आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालायची ही जी शिकवण त्यांनी दिली, की संसार सांभाळायचा आणि मग हे करायचं. ते सांगत असताना मला पण एक जस्ट गोष्ट आठवली. माझी आई म्हणायची, "आधी सगळ्यांचे आत्मे तृप्त करा आणि मग देवाच्या मार्गे लागा." ती मला एक क्लिक झाली ही गोष्ट. नंतर तुम्ही जे सांगितलत म्हणजे आईंनी आपल्याला जे सांगितलं, की संसारात दक्ष तरच प्रभूकडे लक्ष. संसार सांभाळून परमार्थ करा. हे सगळं अगदी बरोबर आहे आणि कोणती पण गोष्ट करताना त्याच्यामागे काय लॉजिक आहे
ते समजलं तर ते आपण जास्त आत्मीयतेने आपुलकीने करतो. आणि ही आजच्या जनरेशनची तर गरज आहे. आजची जनरेशनला लॉजिक लागतं, का करायचं, तरच ते लोक करतात. आणि हे नक्कीच आईंच्या प्रवचनातून किंवा आईंच्या याच्यातून आम्हाला कळेल. आणि तुम्ही स्वतःही आत्ता आदिमाया आणि आदिशक्ती या दोन्ही शब्दांचं इतकं छान विश्लेषण केलं, खूप छान वाटलं. आणि आमच्या ऋताताई म्हणाल्या तशा त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही नक्की जरूर या आणि आम्हाला असं सलग कंटिन्युअस त्यांच्याबद्दल सांगा, आईंबद्दल. मला पण प्रत्येक आज पहिल्यांदाच कळला मालतीताईंबद्दल. तर तुम्ही जरूर जरूर या ही विनंती करते. खूप खूप धन्यवाद आपले. सरिता ताईंना बोलायचंय मला वाटतं. हा. मला ना कोणी स्क्रीन वरती दिसत नाहीये. माझं काय हे झालं माहिती नाही. फक्त मीच दिसते. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. मेधाताईंना बघून मला खूप खूप आनंद झाला आणि साक्षात त्यांच्या मुखातून आज मला परत आईंच्या बद्दल ऐकायला मिळालं. खूपच आनंद वाटला. एक वेगळंच म्हणजे आई आणि गुरु या दोन्ही नात्यातून त्यांनी जे आपल्या समोर सगळं उलगडा करून दिला तो खूपच छान होता. आणि पूर्ण अंतःकरणापासून हे सांगणं हे वेगळंच आपल्या समोर त्यांनी दाखवून दिलेलं एक छान उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे की आईला म्हणजे पहिली गुरु आई आणि आई ही गुरुदेवता. हे मगाशी जसं कोणीतरी म्हणालं तसंच खरंच एक वेगळंच म्हणजे हे संपूर्ण कुटुंबच एक वेगळं भाग्य घेऊनच जन्माला आलेलं आहे की त्यांना ओम मालती आईंसारखे गुरु लाभलेले आहेत. आणि त्यांची ओळख साक्षात त्यांच्या कन्येकडनं आपल्याला करून मिळाली. हे आपलं पण भाग्य आहे असं मला वाटतं. आणि ऋताताई म्हणतात तसं माझं एक माध्यम आहे एवढंच त्याच्यामध्ये. आणि तेही माझं मी भाग्य समजते की ह्या ग्रुपमध्ये मला मेधाताईंना जोडून देता आलं. हे पण मोठं भाग्यच आहे. परत एकदा ऋताताईंनाही धन्यवाद. मेधाताईंच्या चरणी माझा नमस्कार आणि त्यांनाही खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. हळू तर पुढच्या वेळेला आपण होतं प्रश्नोत्तर घेऊ, कोणाला विचारायचे असेल तर. ताई, प्रश्नोत्तर घेण्यापेक्षा आम्हाला समजावून घेणं जास्त आवडेल. कुठलेच प्रश्न नाहीयेत मनात. मला आता समजा कोणाला प्रश्न असतील तर ते प्रश्न हा, त्यांना पण आपण घेऊ शकतो. चालेल चालेल, अगदी अवश्य भेटूया ताई. हो जरूर. मला आशीर्वाद पण आनंद झाला, खूप आनंद झाला. आपल्या मार्गातले माणसं भेटल्यावरती आनंद होतोच. तो आत्मिक आनंद वेगळा असतो. असं आहे. देते. खूप धन्यवाद.